करायला लावायचं. त्याला रोज म्हणायचं की 20 मिनिटं घरी श्वासावरती लक्ष केंद्रित करत बसायचं. श्वास आत येतो बाहेर येतो, आत येतो बाहेर येतो, त्याच्यावरती सकाळी 20 मिनिट संध्याकाळी 20 मिनिटं हे तू करायचं. तुम्ही एवढा करून घ्या, 15 दिवसामध्ये बघा तो एकदम ठणठणीत होऊन येतो. सर मला आता कसली टेन्शन नाही, सरळ सरळ सांगत येतो. कारण का ध्यान करता करता त्याची ताण तणाव चिंता काळजी कमी झालेलं असतात. आणि मग पुढं तुम्ही वेगवेगळे टेक्निक त्याला घालू शकता. पण ध्यान मात्र होमवर्क म्हणून रोज त्याला ती कंटिन्यू द्यायचं आहे. समजलं? आपण ध्यानाबद्दल एकदम शॉर्ट मध्ये बोललो, भरपूर काही बोलता येतं. आणि आता फक्त ध्यानाबद्दल ना, फक्त ध्यानाबद्दल काही क्वेश्चन असेल तर विचारा, इतर काही विचारायचं ध्यानाबद्दल विचारायचे. ओम म्हणत असताना मनातल्या मनात 3 मिनिटं म्हणायचं. हा मोठ्यानं म्हणायचं नाही, मनातल्या मनात 3 मिनिटं ओम 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 त्या चक्रावरती लक्ष केंद्रित करत म्हणायचं. ध्यानामुळे भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती हा आपलं आध्यात्मिक प्रगती होत राहते. भौतिक म्हणजे कशा पद्धतीने? भौतिक म्हणजे तुम्हाला गाडी पाहिजे गाडी मिळणार, बंगला पाहिजे बंगला मिळणार, पैसा पाहिजे पैसा मिळणार, मान सन्मान पाहिजे मान सन्मान मिळणार. तुम्ही जे म्हणाल ते सगळं मिळत राहतं. तुमची इच्छा सगळी देवाकडनं पूर्ण केली जातात. आजूबाजूची परिस्थिती सगळे सगळे तुम्हाला जे योग्य आहे, तुमच्या जगण्यासाठी तुम्हाला जे योग्य वाटतं ते सगळं पुरवलं जातं. घरातले माणसं बदलणार, आजूबाजूची परिस्थिती बदलणार, सगळ्याच गोष्टी बदलणार. सर्वांगीण विकास. समजलं? म्हणून आतमध्ये जाणे हे सर्वात महत्त्वाचं. आपण काय करतो, उगीच बाहेर धडपडत असतो. बाहेर धडपडण्याने काय होत नाही, टेन्शनच होतं. टेन्शन मिळतं, बाकीच काही मिळत नाही. पण जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता ना, आतमध्ये गेल्यानंतर मग खरं बाहेर डेव्हलप होतं. बाहेर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर आतमध्ये उतरा. तुम्ही जेवढं आतमध्ये उतरता तेवढं बाहेर तुम्ही विकसित होता. समजलं? त्यामुळे हे सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ट्रान्सेंडेंटल गावातील सांगितले रमून ते स्केअर एरियातले आपले वातावरण बदलून होय ना. अहो त्यात तुम्ही ध्यानाबद्दल बोलायचं म्हणून 3 दिवस लागतील मला. ध्यान म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय लक्षात आलं. पण त्याचे भरपूर उपयोग आहे. तर तुम्ही एवढं लक्षात घ्या की ध्यान करणाऱ्यांचा चक्र स्वच्छ होतात, ऑरा स्वच्छ होतात, त्याच्या आजूबाजू परिसरामध्ये येणाऱ्या लोकांचं कल्याण होतं. काय लोकांचं कल्याण होतं. एवढंच नव्हे, महर्षी महेश योगीने एक प्रयोग केला. रोज अमेरिकेमध्ये हा प्रयोग केला. प्रत्येक खेडेगावामध्ये जाऊन तर तो काय करायचं, त्या गावातील 1% लोकांना असं एकत्र जमवायचं आणि फक्त त्यांना ध्यान करायला लावायचं. आणि ध्यान करता करता फक्त असं विचार करायला लावायचा, हे देवा माझ्या गावातील लोकांचं कल्याण कर, त्यांना ताणतणावापासून मुक्त कर, त्यांना व्यसनापासून मुक्त कर, त्यांना विकारापासून मुक्त कर. असं ते देवाकडे प्रार्थना करा. एवढंच तो म्हणायचं. 15 मिनिटाचं काम असायचं. प्रत्येक खेड्यामध्ये हे काम चालू असायचं. आणि तुम्हाला सांगतो 2-3 महिन्यामध्ये गावातील दारू प्यायची बंद केली. व्यसनी लोक व्यसनापासून मुक्त झाले, ताणतणावापासून लोक मुक्त झाले, गरीब लोक श्रीमंत व्हायला लागले, भांडणं सगळे मिटले, गावातले सगळे राजकारण अमुक तमुक सगळं गाव एकदम आदर्श झालं. असं त्याने हजारो खेड्यामध्ये प्रयोग केलेला आहे. फक्त ध्यान आणि प्रार्थना याच्यातनं त्याने बाकीच्याने करायची गरज नाही. फक्त गावातली एक लक्ष द्या इकडे सारखं तर गावातलं फक्त काहीच टक्के लोकांना एकत्र करून त्याने मेडिटेशन करायला लावला, प्रार्थना करायला लावला, तर अख्खं गाव सुधारलं. लक्षात आलं? हे त्याच्यामध्ये पॉवर्स आहेत. आणि म्हणून काय डिस्टर्बन्स आपण सरळ करायचं एकाने केलं तरी बऱ्यापैकी. आता एकाने जरी घरातलं ध्यान केला तर अख्खा कुटुंबाला त्याचा फायदा होतो. बाकीचे करायची गरज नाही. सर त्याचं बसायचं पोझिशन म्हणजे काय त्याला अंतरामध्ये जागा कुठे पाहिजे नाही. कसं आहे, तुम्ही शक्यतो करून ना उत्तरेकडं किंवा पूर्वेकडे तोंड करून बसायचे. जर त्यातल्या त्यात देवघरामध्ये जागा असेल तर देवाच्या समोर जर बसून ध्यान केलं एकदम उत्तम. हां. आणि शक्यतो जर खाली बसून मांड्या घालून केलं तर उत्तम. खाली बसता येत नसेल तर मग खुर्चीवर बसून केलं तरी चालतं. आणि ध्यान बसूनच केलं पाहिजे असं सुद्धा पुन्हा नाही. लक्षात आलं?
तुम्ही बसमध्ये जाता जाता सुद्धा श्वासावर लक्ष केंद्रित करणं ध्यानच आहे. चालता चालता सुद्धा तुम्ही फक्त चालण्यावर लक्ष द्यायचं हे सुद्धा ध्यानच आहे. तुम्ही काम करायला लिखाण करायला लागलं, तुम्ही लिखाण करत आहे ह्याच्यावरती तुमची जाणीव असेल तरी ते ध्यानच होतं. लक्षात आलं? त्यामुळे त्याला विशिष्ट असं काहीच पाहिजे असं नाही. त्याला एनी टाइम एनीवेअर एनीबडी कॅन डू मेडिटेशन. कोणीही कुठंही कसंही केव्हाही ध्यान करू शकतो. हा एकमेव टेक्निक असा आहे की त्याला काही असं सिस्टीम काहीच नाही. समजलं? तुम्ही बसमध्ये करा, तुम्ही झोपताना करा, तुम्ही उठताना करा, तुम्ही बसताना करा, तुम्ही देवघरात करा, तुम्ही बेडरूम मध्ये करा, कुठंही करा, त्याचे तुम्हाला फायदे हे मिळतच जातात. फायदे हे मिळतच जातात. लक्षात आलं? हा, फक्त बाबा त्यात थोडंसं वेळ काढणं, म्हणजे पर्पजफुली वेळ काढला तर त्याचा जास्त इफेक्ट मिळतात. म्हणून काय करायचं, एक विशिष्ट ठिकाणी ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी ठरलेल्या ठिकाणी बसायचं आहे डोळे बंद करून आणि मग सांगितल्या पद्धतीने ध्यान करायचं. ह्याचे जास्त फायदे होतात. आणि इतर वेळी सुद्धा आपलं लक्ष श्वासावर असायला पाहिजे, आपल्या कामावरती असायला पाहिजे, म्हणजे जास्त फायदे मिळतात. हां, श्वासावरती नियंत्रण म्हटले ना, श्वास डीप घ्यायचा नाही, नॉर्मल जो श्वास चालूच आहे त्याच्यावरच लक्ष द्यायचं आहे. हा, पर्पजफुली घ्यायचं नाही, पर्पजफुली नाही घ्यायचं. हा, आता आपला श्वास चालूच आहे, फक्त त्याच्याकडे बघायचं. हे बघितल्यामुळे काय होतंय, मनामध्ये जे इतर विचार येतात ना ते विचार कमी होतात. इतर विचार कमी 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 होऊन आपलं फक्त श्वासावर बघण्याचं एकच काम राहतं. शिल्लक एकच विचार, मी श्वासावर बघतो आहे. मग एकच विचार जेव्हा राहतं तर तोपर्यंत तो धारणा, आणि तिथून पुढे तो पण विचार जातो निघून, मी बघत आहे हे पण विचार निघून जातो. आणि आपोआप बघणं प्रोसेस चालूच असते कंटिन्यू, ते ध्यान. आणि मग नंतर एक अवस्था अशी येते की तुम्ही सडनली डेल्टामध्ये जाता, देवाशी जोडला जाता. हा, अशा पद्धतीने. काय सर, ध्यान करताना आपल्याकडे म्हणजे झोप लागल्यासारखी सवय. हा, करेक्ट. ध्यान करताना झोप येत असते, लक्षात घ्या. झोप येणे चांगलं आहे. ध्यान करताना झोप येणे, अति विचार येणे हे चांगलं आहे. कारण का की तुमच्या शरीरात भरपूर ताण तणाव आहे, ते तुम्हाला माहित नाही. तुम्ही कामामध्ये मग्न असता, त्यामुळे किती ताण साठलेलं आहे मनामध्ये शरीरामध्ये आपल्याला माहित नाही. पण जेव्हा आपण शांत बसून ध्यान करत असतो तर त्यावेळेस झोप येतं. झोप येणं म्हणजे ते ताण निघून जात असते. लक्षात आलं? आपले जे साठलेली ताण आहे ती साठलेली ताण निघून जात असते. म्हणून झोप येणं वाईट नाही, हे लक्षात ठेवायचं. सेकंड म्हणजे सुरुवातीच्या काळात झोप येणार. सेकंड, जेवढे डोक्यामध्ये विचार येतात तेवढं चांगलं. सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड विचार येतच राहणार, कारण का आपण अनंत जन्मापासून अनेक अनुभव घेतलेले आहेत आणि ते सगळं अंतर्मनाच्या खालच्या कप्प्यामध्ये दाबलेलं आहे. आणि जेव्हा आपण शांत बसतो ना तर त्यावेळी ते सगळे फायली एक 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 असं उघडायला लागतात. लहानपणीचे, मागच्या जन्मीचे, त्याच्या मागच्या जन्मीचे, कालचे, परवाचे, अशा अनेक भावना, अनुभव, कटू अनुभव, चांगले अनुभव, हे सगळे असं वर यायला लागतात. आणि ते वर येणे म्हणजे विचार येणे. आणि जेवढे वर येतात तेवढं चांगलं असतं, कारण का ते वर येऊन येऊन ते निघून जात असतात. जसं बायका भांडी घासतात, भांडी घासत असताना सुरुवातीला खरकट जास्त निघतं, पुन्हा हे केलं तर थोडंसं कमी निघतं, पुन्हा घासलं तर आणि कमी निघतं, आणि नंतर मात्र काहीच खरकट निघत नाही. सुरुवातीला जास्त निघतं. सुरुवातीला काय निघतंय? कारण त्या भांडीमध्ये खरकटा असल्यामुळं. तसं सुरुवातीला ध्यान करताना प्रचंड आतून विचार येतात. काही वेळा राग येतोय, काही वेळा टेन्शन येते, काही वेळा चिंता, काही वेळा काळजी, काही वेळा अस्वस्थपणा, माझं काय होणार, कसं होणार, काहीही वाटायला लागतं. मग जे होतंय ना ते चांगल्यासाठीच असतं, हे लक्षात ठेवायचं. कारण का तर ते आता निघून जाणार असतं, ते निघून जातं, खरकटाप्रमाणे ते निघून जातं. आणि म्हणून लोक काय करतात, सर मी एवढा दिवस झालं ध्यान करायला लागलो, माझ्या डोक्यात विचाराचं थांबत नाही, मग ध्यान करून तर काय उपयोग, म्हणून लोक सोडून देतात. अरे पण तुझे शुद्धीकरण व्हायला लागलं, ते जे विचार यायला लागलेत ना, मनाची शुद्धीकरण आहे.
मग त्यावेळी तुला राग वाटेल, टेन्शन येईल, चिंता वाटेल, काळजी वाटेल, काही असू दे, फक्त तुझं तू श्वासावर लक्ष दे. श्वासावर लक्ष दे. ते सगळी भावना येतात जातात, येतात जातात, येतात जातात. असं काही दिवस चालतंय. काही दिवस झोप येणे, काही दिवस विचार येणे, अस्वस्थ वाटणे, राग येणे, चिडचिड वाटणे, टेन्शन येणे, हे आठवणे, ते आठवणे, ह्याला मारावा, त्याला मारावा, काही पण वाटत असते. जे होतं ते होऊ द्यायचं, फक्त आपलं लक्ष श्वासावर द्यायचं. मग असं करता 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 कमीत कमी 3 महिन्यामध्ये शुद्धीकरण प्रोसेस होते. आणि 3 महिन्यानंतर खरं आपण हळूहळू निर्विचार अवस्थेमध्ये जात असतो. मग जेव्हा आपण निर्विचार अवस्थेत जातो, हा विचारांचं सगळं गोंधळ संपतं, त्यावेळी खाली देव असतो आणि त्या दैवी शक्तीकडं आपण जातो आणि तिथून पुढे आपल्या जीवनाचं प्रगतीला सुरुवात होते. लक्षात आलं? त्यामुळे जसं एखादं विहीर आहे, त्या विहिरीमध्ये प्रचंड असं सगळं गाळ आहे, खालचं दगड दिसत नाही. मग तसं जर तुम्ही काही दिवस ठेवला तर ते गाळ हळूहळू खाली बसतंय आणि मग खालचं दगड दिसायला. तसं आपले मन म्हणजे हे गाळ आहे आणि त्या मनाच्या पाठीमागे दैवी शक्तीचा एरिया सुरू होतो आणि हे सगळं गाळ खाली थांबलं तर मग मात्र आपल्याला देव दिसायला. हा प्रकार आहे. आणि म्हणून सुरुवातीला अनेक विचार येतात, येऊ द्यायचं. झोप यायला लागतं, येऊ द्यायचं. नंतर नंतर झोप येणं पण बंद होतंय, विचार होणं पण बंद होतंय आणि एक आतील आत्मिक आनंद मिळायला लागतो. आपण लक्षात घ्या, आनंद मिळवण्यासाठी ना धडपडत असतो. आपला प्रत्येक उद्देश काय आहे? काही पण करा तुम्ही आनंद मिळवण्यासाठी. बरोबर? कोण गाडी घेतो आनंद मिळवण्यासाठी, कोण बंगला बनतो आनंद मिळवण्यासाठी, कोण पैसा कमवतो आनंद मिळवण्यासाठी, कोण क्रिकेट बघतो आनंद मिळवण्यासाठी, कोण लग्न करतो आनंद मिळवण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टींच्या मागं सुप्त गोल काय आहे तर आनंद मिळवणे असं आहे. पण ऍक्च्युअली ते आनंद मिळत नाही. लक्षात घ्या, त्याच्यात आनंद मिळत नाही, ते टेम्पररी मिळतो. थोड्या काळापर्यंत गाडीचा आनंद आपल्याला वाटतो. 1-2 महिने गेले, कुठली गाडी आणि काय गाडी, पुन्हा दुसरी एखादी इच्छा तयार होते, बंगला बांधावं असं वाटतं आणि आपण गाडीकडे तुला करतो, बंगला बांधतो. बंगला बांधली की 5-6 महिने बरं वाटतं, बंगल्यातलं पण इंटरेस्ट निघून जातोय आणि आपण काहीतरी करावं असं वाटतं. असं की नाही, आपण आनंदासाठी असं भटकत राहतो बाहेर आणि त्या ठिकाणी आपल्याला आनंद मिळतच नाही. टेम्पररी असतं ते ऍक्च्युअली आनंद नसतंच. ते प्रत्यक्षात टेम्पररी झुळक असतं त्या आनंदाची. पण जेव्हा तुम्ही ध्यान करताना एकदा जर हे विचार कमी झाले आणि तुम्ही अंतर्मनामध्ये शिरायला लागला तर तिथून येणारा जो आनंद असतो तो आत्मिक आनंद ज्याला आपण म्हणतो, तो एकदा तुम्हाला जर मिळवायची सवय लागली की नाही, त्यावेळी तुम्हाला दारूची गरज लागणार नाही किंवा त्यावेळी तुम्हाला कुठल्याही गाडी बंगला बायका कशाची गरज लागणार नाही. तर ते आनंद इतकं असतं, ते निरंतर यायला लागतं. तुम्हाला काही मिळो न मिळो, गाडी मिळो बंगला मिळो, त्याचे काय फरक पडत नाही. तुम्हाला फक्त डोळे बंद करून गप्प बसावं असं वाटतं. लक्षात आलं? उठावं असं वाटतच नाही. ते खरं आनंद असतंय आणि त्याच आनंद मिळवण्यासाठी आपण काय करत असतो माहितीये का? बाहेर भटकत असतो. ऍक्च्युअली आपण भटकतो बाहेर, पण असतं ते आतमध्ये, असतं ते आतमध्ये. लक्षात घ्या, काय होतं तुम्हाला मी सांगतो की ध्यान आनंद कुठं मिळत असते. आनंद मिळत असताना तुम्ही जरासा विचार केला तर एकाग्रतेमध्ये आनंद मिळत असतो. हे लक्षात ठेवायचं. निर्विचार अवस्थेमध्ये आनंद मिळत असतो. तुमचे विचार जेव्हा कमी होतात ना, तुम्ही एकाग्र होता ना, त्याच वेळी आनंद मिळतो. तुम्हाला क्रिकेट बघताना आनंद मिळतो. काय मिळतं? क्रिकेट बघताना तुम्ही फक्त ते बॉलकडे आणि बॅटकडेच बघत असता, बाकीच्या डोक्यावर काहीच नसतं, म्हणून तुम्हाला आनंद मिळतो. बरोबर? तुम्ही सेक्स करताना आनंद मिळतो. काय मिळतं? तर ते सेक्स करताना इतर कुठले विचार येत नसतात. ते पगाराचं काय, ते कर्जाचं काय, असं काय विचार येतात का त्यावेळी? नाही, निर्विचार असतं. ते एकच विचारावर असतात. एकच विचारावर असल्यामुळं आनंद मिळत असतो. ज्या ज्या वेळी तुम्हाला आनंद मिळवलेला आहे त्या तो वेळ तुम्ही आठवून बघा, तर त्यावेळी तुम्ही फक्त एकच कुठलं तरी कामावरती बघणं झाला होता.
म्हणजेच तुम्ही निर्विचार अवस्थेत गेला होता, म्हणजेच ध्यानाच्या अवस्थेत गेला होता आणि म्हणून तुम्हाला तो आनंद मिळाला होता. लक्षात आलं? म्हणजे आनंद हे एकाग्रतेमध्ये मिळतं, हे लक्षात ठेवा. आनंद हे विचाररहित अवस्थेमध्ये मिळत असतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर इथं काय होतंय, जरासं विषांतर जरी झालं तरी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा काय होतंय, आपण जेव्हा इच्छा एखादी गाडी पाहिजे म्हणतो, गाडी घेतो आणि थोडा वेळ आनंद मिळतो. पुन्हा आपण काय करतो, बंगला पाहिजे म्हणतो, बंगला घेतो, थोडा वेळ आनंद मिळतो. असं आपण करत करत जातो आणि ते टेम्पररी आनंद मिळतात, नंतर ते निघून जातो. आणि ते आनंद ऍक्च्युअली येतोय कुठून तुम्हाला सांगतो, हे अंतर्मन असतं. खरं आनंद हे अंतर्मनात असतं. अंतर्मन हे देवाचा अंश असल्यामुळं देव सच्चित आनंद असं म्हटलं जातं. देव म्हणजे सच्चित आनंद, निरंतर आनंद, बाकीच काहीच माहित नाही, त्याला देव म्हणतात. आणि देवाचाच एक अंश असल्यामुळे हे निरंतर आनंदी असतं. आणि तुम्ही बाह्यमनातून इथं आला तर तुम्हाला याच्यातला आनंद जाणवतो, ह्या बाह्यमनाला. बरोबर, बाह्यमनाला याच्यातला आनंद तुम्हाला जाणवतो. आणि ज्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट असता त्यावेळी तुम्ही न कळतपणे अंतर्मनात गेलेलं असता. लक्षात आलं? अंतर्मन गेलं, निर्विचार अवस्था म्हणजे अंतर्मनाच्या खाली जाणे, हे तुम्ही लक्षात घ्या. मग इथं होते काय बघा, तुम्ही काय केलेलं असता की मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला पैसे पाहिजे, मला मान सन्मान पाहिजे, माझं लग्न झालं पाहिजे, मला मुलं पाहिजे, मी आरोग्य चांगलं पाहिजे, मला नोकरी पाहिजे. अशा आपण काय केलेलं असतो की अनेक आशा, आकांक्षा, इच्छा आपण बाळगलेलो असतो. आणि हे इतकी असतात ना, इतकी इच्छा आपली असतात की नाही, की ते पूर्ण अंतर्मन ब्लॉक झालेलं असतं. त्या विचाराने अंतर्मन ब्लॉक झालेलं असतं. बरोबर. आणि इथं होतं काय, जेव्हा तुम्हाला बघा थोडं समजून घ्या, जेव्हा तुम्हाला कार मिळतं, एक इच्छा कार आहे, जेव्हा तुम्हाला कार मिळतं की नाही, कारची एक इच्छा निघून जाते, बाबा मला कार मिळाली. कारची एक इच्छा निघून जाताना तिथं स्पेस तयार होतो. आणि स्पेस तयार झाली की अंतर्मन मोकळं होतं. अंतर्मन मोकळं झालं की तुम्हाला बाह्य मनाला त्याच्यापासून आनंद मिळत असतो. लक्षात आलं ना? तुम्ही जर आणखीन एखादा मला अमुक पाहिजे असं आणखीन एक इच्छा तयार केला, मग पुन्हा काय होतं, ब्लॉक केला, मग टेन्शन येतं. मग जेव्हा तुम्ही बंगल्याबद्दल विचार करता, बंगला तयार झाला, बंगल्याचं इथं पोकळी तयार झाली, बंगला आपले एक झालेलं काम, इथं अंतर्मन ओपन झालं आणि मग ह्याच्यातून तुम्हाला आनंद मिळत असतो. लक्षात आलं? तर एक लक्षात घ्या, इथं तुम्ही जेवढी इच्छा व्यक्त करता तेवढे तुमच्या आनंदाला ब्लॉक करता. जो जास्त हे पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे म्हणतो ना, तो जास्त टेन्शन मध्ये असतो. लक्षात ठेवायचं, ताणतणावामध्ये असतो, लक्षात ठेवायचं. आणि ते मिळाल्यानंतर तो आनंदी का होतो, तर त्याचा तेवढा भाग मोकळा होतो, म्हणून तो आनंदी होतो. मग आनंदी होण्याचं दुसरं मार्ग संतांनी काय सांगितलं, संतांचा मार्ग असा आहे, तुम्ही डिटॅच्ड राहा, काहीच इच्छा करायचं नाही. गाडी नको, बंगला नको, पैसा नको, मान नको, सन्मान नको, काही नको. इच्छा कमी करा. तुम्ही इच्छा कमी केलं की अंतर्मनाला मोकळं होतं. आणि मग अंतर्मन एकदा मोकळं झालं, तुम्हाला आनंदच आनंद असतो. हे साधू संत लोक फक्त लंगोटीवरती फिरतात, तरी सुद्धा राजापेक्षा ते आनंदी असतात. राजाकडे प्रचंड पैसा आहे, सैनिक आहे, सगळं आहे, तर सुद्धा तो टेन्शन मध्ये असतो. तर जेवढं आपण इच्छा व्यक्त करतो तेवढं आपण दुःखी होतो, दुःखाच्या जवळ जातो. आणि जेवढं आपण इच्छा कमी करतो तेवढं आपण काय करतो, आनंदाच्या जवळ जात असतो, आनंदामध्ये असतो. आणि खरं आनंद जे आहे ना, हेच असतं. कुठूनही जरी गाडीच्या माध्यमातून जरी मिळत असला तरी इथूनच बाहेर पडत असते. ते बंगल्याच्या माध्यमातून जरी मिळत असला तरी इथूनच ते बाहेर पडत असतं. लक्षात आलं? त्यामुळे
खरं आनंद हे आपल्या अंतर्मनात असतं. म्हणून जेव्हा तुम्ही ध्यान करता करता अंतर्मनाला स्पर्श करता, अंतर्मनाला कनेक्ट होताना, तेव्हा तिथून निघणारा जो आनंद असतो तो गाडी बंगला एक किरकोळ वाटतं. ते लक्षात खरं संत तुम्ही कधी पण बघा, पैसा गेसा हे सगळं त्याच्यापासून लांब होते ते. साईबाबा फाटके कपड्यावरती फिरायचे, जोळीवरती फिरायचे, भीक मागून खायचे. लक्षात आलं? कधीही त्या लोकांनी पैसा, गाडी, बंगला, सोनं, अमुक तमुक हे कधी म्हटलंच नाही. कारण का त्यांना माहित आहे जेवढी तुम्ही इच्छा व्यक्त करता तेवढी तुम्ही दुःखामध्ये जाता. आज लोक काय करतात, आज ते साईबाबा मेलेला असताना त्याच्या डोक्यावरती सोन्याचं किरीट, त्याचं सगळं मंदिर सोन्याचं, त्याचे पायऱ्या सोन्याचे, कळस सोन्याचे. अक्षरशः तुम्हाला सांगतो त्या साईबाबाला पश्चाताप होत असला पाहिजे, त्याला दुःख होत असलं पाहिजे. आणि म्हटलं आयुष्यभर मी कधी सोनं मागितलं नाही, कपडे मागितलं नाही, मी फक्त एका लंगोटीवरती फिरणारा माणूस, आणि मला लोक सोनं देऊन माझा अपमान करतात. हा एक प्रकारचा अपमान आहे. लक्षात घ्या, संतांना काहीतरी देणं हे अपमान आहे. आपल्याला कळत नाही ते. अरे त्या लोकांनी अख्खा आयुष्य त्याच्यापासून अलिप्त राहिले. गाडगे महाराज फक्त झाडू घेऊन माणूस फिरत होता. त्यांच्याकडे एवढी पॉवर होती की ते पाहिजे असेल तर अख्खं काही ते बनवू शकले असते. एवढी पॉवर असताना सुद्धा त्यांनी त्या भास भ्रमातून, भौतिक सुखापासून ते लांब राहण्याचा प्रयत्न केला. आपण आता जातो आणि सोनं देऊन येतो त्याला, त्याचा अपमान आहे, त्याचं कौतुक नाही. जर साईबाबा जिवंत असते तर खाड मारले असते त्याला. लक्षात घ्या. कारण का तर त्यांनी शिकवलं काय, संतांनी शिकवलं का आपल्याला की ह्या डिटॅच राहा म्हणजे तुम्ही खरं आनंद मिळेल. आणि हे डिटॅच राहण्यासाठी किंवा खरं आनंद मिळवण्यासाठी एकच मार्ग त्यांनी सांगितलं, ते म्हणजे ध्यान. ध्यान करा. ध्यानातूनच तुम्ही आत्मिक आनंद मिळवू शकता, इतर ठिकाणून आनंद मिळत नाही. तर अशा पद्धतीने आहे. आणि काय गोष्ट सर, आता तुम्ही सांगितलं ध्यान करताना उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोडतो, हीच दिशा का? नाही, शुभ दिशा असं मानलं जात आहे. उत्तरेकडे आणि पूर्वेकडे शुभ दिशा आहेत, आणि नैऋत्य, दक्षिण, पश्चिम हे अशुभ दिशा असं एक मानलं जातं. म्हणून हे आपण उत्तर पूर्वेकडे तोंड करायचं, कारण इकडे देवांची दिशा मानलं जातं. ईशान्य, पूर्ण, उत्तरेकडं असं पूर्वीपासून आलेली परंपरा आहे. सर, थर्ड आयवरती कॉन्सन्ट्रेट करताना डोकं ते फुल जाम होत आहे आणि इथं पण दुखल्यासारखं होत आहे आणि डोळे पण नाही का. सुरुवातीला ही सगळ्या गोष्टी होणार. सुरुवातीला हात पाय आकडणार, पाठ दुखणार, डोकं दुखणार, काही होणार. पण हळूहळू जर तुम्ही हे करत राहिला, हे करत राहिला ना, मग काही होत नाही. नंतर ते स्वच्छ होऊन जातं. ते दुखतंय म्हणजे मुळातच ते प्रॉब्लेम आतमध्ये असतंय म्हणून ते जाणवत असतं, हे लक्षात ठेवा. पण काही जरी होत असलं तरी आपण मात्र ते कंटिन्यू, त्याचा परिणाम दुष्परिणाम काही नाही. तुम्ही बघा 15-20 दिवसांनी तुम्हाला सगळं स्वच्छ होऊन जातं, एकदम क्लिअर होऊन जातं. 3 मिनिटं लक्ष ओम म्हणायचं वगैरे सांगितलं. 3 मिनिटं तिकडे लक्ष ओम म्हणायचं किंवा 20 मिनिटं ध्यान करायचं. ध्यानाला बसल्यानंतर वेळ तशी पाळली जात नाही, म्हणजे आपल्याकडून ते 3 मिनिटं झाली किंवा 5 मिनिटं झाली हे कळत नाही. एक अंदाज बांधायचे. अंदाज, त्याला काय कमी झाला तर काय फरक पडत नाही, जास्त झाला तर काय फरक. एक अंदाज, 3 मिनिटाचा एक अंदाज बांधायचा. मोबाईलचा प्रॅक्टिस न होऊन जाते बरोबर, आपोआप होत राहतं ते. आणि काय जास्त झालं तर जास्तच फायदा आहे ना. आता एक मुलगा आहे बघा काठमांडूमध्ये, त्याला स्मॉल बुद्धा म्हणतात. तो जवळजवळ 4.5 वर्ष झाले तो ध्यानामध्ये बसलेला आहे. 4.5 वर्ष एका झाडाखाली तो मुलगा बसलेला आहे. त्याला अनेक वेळा साप चावलेला आहे. खाणं पिणं काहीच नाही, ऊन वारं काही म्हणत नाही, फक्त एका झाडाखाली तो मुलगा बसूनच आहे. आणि त्याला सेकंड बुद्धा म्हणतात. ते बुद्धाचा अवतार असा समजला जातोय. तर त्यांनी सांगितलं मी 6 वर्षानंतर उठणार आहे म्हणून त्या घरच्यांना सांगून तो बसलेला आहे. बुद्धांच्या प्रमाणेच तो 6 वर्ष बसणार आहे, बसलेला आहे. त्याला तुम्ही गुगलला जाऊन ह्याला नेटवरती जावा, यूट्यूबला स्मॉल बुद्धा, काय लिटल बुद्धा किंवा स्मॉल बुद्धा असं तुम्ही म्हणा, तो मुलगा मेडिटेशनला बसलेला तुम्हाला दिसेल. आता 4.5 वर्ष झाले. त्यामुळं आपण 3 मिनिटं कसलं काय, तो 4.5 वर्ष बसले. मेडिटेशन एवढी
निरंतराने फायदे असताना पाहिजे रेफरन्स दिले नाही. काय थेरपी एवढी सुपर असताना रेफरन्स तुम्ही या थेरपी दिले नाही सर. मी होतो कुठल्या थेरपी? ह्या मेडिटेशन. आता मी तुम्हाला सांगितलंच की नाही याचा प्रसार जास्त व्हावा. नाही कसं आहे माहिती आहे का, एक लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी सगळ्यांना मिळतात असं नाही. त्या माणसाच्या जन्माचे काही लेवल्स असतात. लक्षात आलं की ह्या मेडिटेशन थेरपी की प्रत्येकांना मी जर जाऊन तिथं जर सांगितलं मी मोफतमध्ये मेडिटेशन शिकवणार या, तर अगदी क्वचितच लोक येतील किंवा कोण येणार पण नाही. कारण का तर त्यांचे अजून लेवल तयार झाले नसते. लेवल तयार झालेला प्रत्येक माणसाला ह्याच्यातनं जावंच लागणार आहे. प्रत्येक माणूस हे मेडिटेशन केल्याशिवाय पृथ्वीवरून जाणारच नाही. लक्ष द्या. पण आत्ता जे करतात ना वरच्या लेवलला बरेचसे लोक आहेत ते मेडिटेशन करतात. ते तुम्ही विपश्यना जाऊन बघा. मेडिटेशन केंद्रामध्ये हजारोंच्या संख्येने लोक असतात. पण त्यांची लायकी तयार झाली म्हणून ते तिथं जाऊ शकले. लक्ष द्या. ही टेक्निक कुणासाठी नाही आहे. मी किती वरडून सांगितलं तर समोरील माणूस करेल याची गॅरंटी नसतं. कारण का त्याची लायकीच नसतं. लायकी नसतं म्हणजे कसं, तो तयार झाल्याशिवाय तो तिथं पण जाऊ शकत नाही. 12वी पास झाल्याशिवाय BSc ला ऍडमिशन मिळणारच नाही. तुम्ही जर दुसरी तिसरीला मुलाला मला BSc ला ऍडमिशन द्या म्हणून गेला तर मिळणार नाही. 12वीच पास व्हायला पाहिजे. तशाच हा प्रकार आहे. तुमची लेवल तयार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती टेक्निक तुम्हाला समजणारच नाही, कोणी सांगणारच नाही. आता तुम्ही इथंपर्यंत आला, कुणीतरी सांगितलं मेडिटेशन शब्द ऐकला म्हणजे तुमची आता लेवल तयार झालेला आहे. इथून पुढे प्रगती होत जाणार. असा आपला अनेक जन्म असतात. तर कोणत्या जन्मामध्ये माणूस आहे याच्यावर त्याची लेवल ठरतात. जो एनलाइटमेंटच्या जवळपास असतो अजून एक 10-12 जन्मांनंतर तो एनलाइट होणार आहे. त्यावेळी तो हळूहळू मेडिटेशनकडे आकर्षित होतो आणि मग तिथून पुढे तो मुक्त होतो. असं असतं. 7 जन्म असतात ना, काय 10-12 म्हणताय? नाही तसं नसतं. 7 जन्म असं नसतं. तुम्ही जोपर्यंत मुक्त होत नाही, मुक्त होणे सुद्धा आपल्या हातात असतं. कसं आपण एकदा जन्म घेतलो माणूस म्हणून जन्म घेतल्यानंतर की तो एनलाइट होणे हे आपल्या प्रयत्नात असतं. आता मेडिटेशन मी सगळ्यांना सांगितलं. ह्याने जर समजा त्यांनी आजपासूनच जोर लावून मेडिटेशन केलं तर यांची जन्म कमी होतात. तुम्ही जर बघूया नंतर बघूया असं बघूया म्हणून टाळटाळ केला, असे अनेक जन्म केलं तर तुमचे जन्म वाढत जातात. कारण 7च असं फिक्स नाही. ती जोडी सांगितलेली, नवरा बायकोची जोडी 7 वर्षाची असं सांगितलेलं. पण 7 जन्म म्हणून असं सांगितलेलं आहे. पण ह्याचं नाही. माणसाचा जन्म किती होईल असं सांगता येत नाही. लक्षात आलं. तो तुमच्या प्रयत्नावर असतं. तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या किती प्रगत होता त्याच्यावर असतं ते. कोण 5 जन्मामध्ये मुक्त होतो, कोण 9 जन्मामध्ये होतो, कोण 15 होईल, कोण 20 होईल. तर त्याच्या प्रयत्नावरती ते असतं. पुराणांमध्ये असं सांगितलेलं आहे की कशामध्ये? पुराणांच्या मध्ये की सांगितलेलं आहे मनुष्य जन्म येण्यासाठी त्याला 84 लक्ष योनीतून. नाही हा विषय आता विषयांतर होतो. माणसाच्या जन्माला येईपर्यंत 84 लक्ष. माणसाच्या जन्मात आल्यानंतर तो माणूस म्हणूनच जगतो ना. हा माणूस म्हणून किती जन्म जगणार हे त्याच्या कशावर डिपेंड असतं, साधनावर डिपेंड असतं. लक्षात. माणसापर्यंत येईपर्यंत 84 लक्ष. माणसाला आल्यानंतर मग किती जन्म पुढचे माणसाचे हे आपण 5 लाख थेरपीमध्ये ते घेऊया, विषय घेऊया. हा फक्त ह्याच विषयाशी संबंधित बोलायचं. समज ध्यान लक्षात आलं का बघा. तर पेशंटकडून ध्यान करून घ्या आणि तुम्ही सुद्धा रोज ध्यान करा. 20-20 मिनिटं रोज सकाळ संध्याकाळ ध्यान करा. काही दिवसामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये मिरॅकल्स घडत असलेले तुम्हाला दिसेल. ओके. ध्यानाबद्दल काही शंका नाही ना? तुमचं काय समजलं ना? ठीक आहे. तर आपण ध्यानाचं थांबूया.